आता 10 खरेदी केंद्र सुरू झालेले आहेत। आतापर्यंत 18,743 क्विंटल कांदा हा खरेदी केलेला आहे आणि साधारणपणे 18,743 क्विंटल असं आहे। काल आपल्याला याची कल्पना आहे की कांद्याचा सीझन कधी सुरू झाला। कांदा निर्यात बंदी संदर्भात एक मोठी बातमी। केंद्र सरकार पुढील आठवड्यामध्ये कांदा निर्यात बंदीवर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। काही अटी शर्तींवर कांदा निर्यात बंदी घेण्याची शक्यता आहे। नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी आज वाणिज्य विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांची भेट घेतली आहे। कांदा उत्पादकांना पुढच्या आठवड्यामध्ये दिलासा मिळणार आहे। प्रति क्विंटल अनुदान देण्यासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे। येत्या बुधवारी सभागृहामध्ये या संदर्भातली घोषणा होण्याची शक्यता आहे। राजू सोनावणे या संदर्भातले अपडेट देतील। राजू, अमोल, पाहतो आपण कांद्याचे दर कोसळलेले आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी जो आहे तो हवालदिल झालेला आहे आणि यालाच मदत करण्यासाठी राज्य सरकारने जे आहे ती समिती सुद्धा गठीत केलेली आहे। त्यामुळे बुधवारी ज्यावेळेस सभागृह सुरू होईल त्या सभागृहामध्ये राज्य सरकार घोषणा करण्याची शक्यता आहे। जे काही कांद्याचे दर कोसळलेले आहे त्यांना हातभार लागावा म्हणून राज्य सरकार प्रति क्विंटल 200 रुपये द्यायचे की 500 रुपये द्यायचे यावरती चर्चा सुरू आहे। त्यामुळे याची अधिकृत घोषणा जी आहे ती बुधवारी होण्याची दाट शक्यता आहे आणि समितीचा अहवाल सुद्धा पुढच्या आठवड्यामध्ये येणार आहे की नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजे यावर सुद्धा समिती आपलं मत व्यक्त करणार आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बुधवारी सभागृहामध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे। मात्र 200 रुपये किंवा 500 रुपये जर मदत मिळाली तर ही शेतकऱ्यांना पुरेशी आहे का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे। त्यावरून विरोधक सुद्धा जे आहे ते टीका करण्याची शक्यता आहे। त्यामुळे बुधवारी कदाचित बुधवारी नेमकं काय होतं ते आपल्याला पाहावं लागेल। राजू, धन्यवाद। या अध्यक्ष महोदय, सन्माननीय भुजबळ साहेबांनी आणि थोरात साहेबांनी जो मुद्दा मांडला तो निश्चित महत्वाचा आहे। पहिल्यांदा भुजबळ साहेब नाफेड ही या कंपन्यांकडून खरेदी करत नाहीये। नाफेडनी 3 कंपन्या आपल्याकडे जेव्हा नाफेड खरेदी करते नाफेडकडे काही वेगळी यंत्रणा नाहीये। त्यामुळे नाफेड काय करते की नाफेड जे एफपीओ आहेत त्यांना अधिकार देते आणि नाफेडच्या वतीने ते एफपीओ खरेदी करतात। त्यामुळे हे एफपीओ मार्केटमधूनच खरेदी करतात। आता या ठिकाणी भुजबळ साहेब आपण जर बघितलं तर ही जी खरेदी आपण सुरू केलेली आहे 3 एफपीओ फेडरेशनच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू आहे। महास्वराज्य फार्मर प्रोड्युसर कंपनी, पृथाशक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनी अहमदनगर आणि महाकिसान वृद्धी अॅग्रो प्रोड्युसर कंपनी नाशिक यांच्याकडनं आता 10 खरेदी केंद्र सुरू झालेले आहेत। आतापर्यंत 18,743 क्विंटल कांदा हा खरेदी केलेला आहे आणि साधारणपणे 18,743 क्विंटल असं आहे। काल आपल्याला याची कल्पना आहे की कांद्याचा सीझन कधी सुरू झाला। काय भुजबळ साहेब आपण तर बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांचा आकडा चुकीचा नाही आहे, तो चुकीचा आकडा नाही आहे। हो, मागच्या वर्षी कधी संपलं, कधी सीझन असतो आपला कांद्याचा काय तुम्ही ठीक आहे म्हणजे तुम्हाला सगळं माहिती असं नाही आहे, आम्हालाही माहिती आहे त्याची। त्यामुळे या ठिकाणी निश्चितपणे ही खरेदी जी आहे ही सुरू केलेली आहे। तथापि नाही हो मार्केटमध्ये सांगू, तथापि थोरात साहेबांनी जे सांगितलं आपण जी समिती त्या आपल्याला कल्पना आहे थोरात साहेब 2017 मध्ये अडचण झाली आपण मदत केली, 18 मध्ये अडचण झाली आपण आताही मुख्यमंत्र्यांनी मदत करायचं ठरवलंय। मदतीचा क्वांटम काय एवढंच ठरवायचं आहे। ही कमिटी जी आहे ही कशा प्रकारे म्हणजे अनेक वेळा काय होतं जसं भुजबळ साहेबांनी सांगितलं की योग्य प्रकारे जर हो एक मिनिट मदत आपण जर केली नाही उद्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना थोडी मदत करायची आहे। मदत जी करायची आहे ती शेतकऱ्याला करायची आहे। त्यामुळे भाऊ एक मिनिट सुनील भाऊ, शेतकऱ्यांना नेमकी काय मदत आणि किती मदत एवढ्याकरताच कमिटी आहे। मदत आपण करणारच आहोत, लवकर त्याची घोषणा आपण करू आणि भुजबळ साहेबांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनाची अंमलबजावणी देखील करू आणि या संदर्भात पुन्हा एकदा सभागृहासमोर येऊन पूर्ण काय काय आपण केलं आहे, आपण दिलेल्या सूचनांची काय अंमलबजावणी झाली आहे या संदर्भातलं एक स्वतंत्र निवेदन पुन्हा या सभागृहासमोर करणार। अध्यक्ष महोदय, सुनील केदार साहेबांनी जे सांगितलं किंवा भुजबळ साहेबांनी सांगितलं एफपीओला देखील सूचना करण्यात येतील की त्यांचे जे 10 सेंटर, मला आता ते कुठे उघडल्यात माझ्याजवळ नाहीये, पण नसतील तर बाजार समितीतच त्यांनी सेंटर उघडावेत
बाहेरही उघडू द्या, पण बाजार समितीतही त्यांनी उघडले पाहिजेत.